सारखं सारखं ना नाश्त्याला पोहे खायचं नाही, एवढा वैताग आला होता ना. चला म्हटलं आज काहीतरी ना वेगळं करूया. मग काय लगेच लागलं त्याला पटापट ना सगळं सामान काढून घेतलं. आता जेवढ्या जोशामध्ये मी सामान काढून घेतलंय ना तेवढ्या जोशामध्ये चांगलं होतंय की नाही काय माहिती. कारण हा पदार्थ असा आहे की माझ्याकडून सारखा सारखाच बिघडतो. सुरीने बारीक ना गूळ कटिंग करून घेतला आणि एका टोपामध्ये थोडंसं पाणी टाकून ना सगळा गूळ वगैरे विरघळून घेतला. आज मस्त अशी मला गुलगुले खायची इच्छा झाली होती, पण काय करणार. जेव्हा जेव्हा मी ट्राय करायला बघतो ना तेव्हा तेव्हा काय ना काहीतरी होतं. उलटत तरी नाहीत नीट, नाही तर ना खाली करपून तरी जातात, असंच काही ना काहीतरी होतं. हा मला पदार्थ एवढा आवडतो पण ना मला जमतच नाही अजिबात. किती वेळा मी ट्राय केलाय पण जाऊ द्या म्हटलं, जोपर्यंत जमत नाही तोपर्यंत करत राहायचं, कारण हा पदार्थ ना जास्तच माझ्या जरा आवडीचा आहे. इकडं मस्तपैकी खाऊन वगैरे घेतलं. चला आता म्हटलं आपल्या रोजच्या कामाला तर लागलंच पाहिजे. ढीगभर ना कचरा सगळ्या बाथरूममध्ये पडला होता, तो सगळा पटापट मग घासून वगैरे घेतला. दुपारी शेंगा फोडायला बसले होते, कारण शेंगदाण्याचं कूट पण संपलं होतं आणि मला काहीतरी वेगळं सुद्धा खायचं होतं. त्यावेळेस म्हटलं शेंगा पहिलं फोडून घेऊया. आणि माझ्या पिल्लूचं इकडे वेगळंच चालू होतं, ते म्हणजे शेंगामध्ये ना गाडीने खेळायचं काम चालू होतं त्याचं. दुपारी ना मस्त असे मसाले शेंगदाणे केले होते, कारण काय माहिती सारखं असं काहीतरी चटपटीत खायची इच्छा होत होती. संध्याकाळी मस्त असं जेवण वगैरे करून घेतलं, त्याच्याबरोबर पण तेच खायला घेतलं होतं मी. जेवणानंतर ना काहीतरी थंड खायची इच्छा झाली होती. ह्यांना म्हटलं चला दुकानामध्ये जाऊया. इथं आलेल्या ना भरपूर सारे फ्लेवर होते आईस्क्रीमचे, पण मला ना एकच आवडतो, तो म्हणजे नाही कुल्फी. मग काय मी तिघांसाठी हेच घेतलं होतं. थोड्या वेळा पाय मोकळे वगैरे केले आणि मग निघाला मी घरी जाण्यासाठी. चला तर मग आजच्यासाठी एवढंच.